अर्थातच मयूर वाघमारे हाताळत असताना 30 या सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने तैनात केलाय। पहिलाच बॉल, एक क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या दिशेने तैनात आहे, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट। 30 या सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहिलं तर एक या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट तैनात केलाय, एक शॉर्ट फाईन लेग। आपण ऑफ साइडला पाहायला गेलं तर एक फ्लाइंग स्लिप तैनात केलाय, एक बॅकवर्ड पॉइंट, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंट देखील पाहायला मिळतोय, एक वाइडिश मिड ऑफ किंवा त्याला आपण शॉर्ट कव्हर म्हणू शकतो आणि एक मिड ऑफ। अशा पद्धतीने हे क्षेत्ररक्षण पहिलाच बॉलवरती इथे मात्र खऱ्या अर्थानं लॉंग लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्याच बॉलवरती अंपायर्सकडे अपील तर जोरदार केली आहे आणि पाहूया अंपायरच्या वतीनं डिसिजन काय येतोय। चला या ठिकाणी मॅचला मात्र सुरुवात करायची आहे। प्रत्येक टीमला आपण एक एक रिव्ह देण्यात आलेला आहे। हा एक नियम लक्षात घ्या, प्रत्येक टीम एक एक रिव्ह, पण तो आपण फक्त व्हाईट साठी आणि वेस्ट टाय साठी घेऊ शकतो। आणि जसं आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती 10 सेकंद टायमिंग पाहतो त्या 10 सेकंदामध्ये तो रिव्ह घ्यायचा आहे। प्रत्येक टीमला एक रिव्ह देण्यात आला, फक्त त्याच्यामध्ये तुम्ही व्हाईट साठी घेऊ शकता आणि वेस्ट आहे या दोन गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह घेता येणार आहे। रनआउट साठी अंपायर्स रिव्ह घेणार आहेत। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने पहिलाच बॉल निर्धाव, पुन्हा एकदा सेकंड बॉल मयूर वाघमारे। यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला वेगानं जातो, एक धाव तर घेतली आहे। दुसरीचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तर झालं, 2 धावा धावफलकावरती अगदी चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेले आहेत। 5 ओव्हरचा हा सामना या खेळपट्टीवरती जर आपण पाहायला गेलं तर गेल्या 2 दिवसांमध्ये फलंदाजानं अगदी मनमोहक आणि त्याच वेळेला मनसोक्त अशा पद्धतीने फलंदाजी केलेली आहे। त्याच्यामुळे ही खेळपट्टी काही अंशी फलंदाजांना सुद्धा अनुकूल आहे आणि त्याच वेळेला ॲट द सेम टाइम गोलंदाजांना देखील अनुकूल आहे। पहिल्या 2 बॉल्समध्ये 2 धावा धावफलकावरती आल्यात। स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मृणाल वर्सोलकर, लोअर फुल टॉस बॉल, परफेक्ट कनेक्शन नाहीये, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे, स्ट्राईक रोटेट केली आणि आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला किरण पवार याला मात्र पाहायला मिळतोय। किरण पवारचा इतिहास सर्वांनाच माहिती आहे। आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि एवढंच काय तर भारताच्या बाहेर दुबई असेल अशा विविध देशांमध्ये जाऊन ज्याचा खेळ त्याने खूप चांगल्या पद्धतीने प्रदर्शित केला असा किरण पवार, सावळेश्वर सावळा हा त्याचा मूळचा संघ आहे, गावचा संघ, पण तो ॲज अ आयकॉन म्हणून तो आज मात्र सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाकडून खेळत आहे। ओहो, इथे मात्र बॅटची एज लागली आहे का, पंचांकडे तर अपील केली आणि इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे। पहिलाच बॉल फेस करत असताना किरण पवार बॅक टू द पॅव्हिलियन। पहिल्याच बॉल फेस करत असताना किरण पवार यांना मात्र बाद केलेला आहे आणि नवीन फलंदाज ज्याने खऱ्या अर्थानं अलिबागमधचं नाव संपूर्ण भारतामध्ये केलं, किंबहुना अलिबागमधील ज्याने पहिल्यांदा संपूर्ण भारतभर सफर केलं किंवा भारताच्या बाहेर गेला असं पंकज जाधव हा मात्र अलिबागची शान म्हणून ज्याची ओळख आहे तो आता स्ट्राईक एंडवरती आलेला आहे। सुरुवात तर अगदी चांगली केली आहे ती म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स साखरे या संघानं, कारण पहिल्याच 4 बॉल्सवरती इथे फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आणि अजून देखील 2 मात्र चेंडू शिल्लक असतील पहिल्या ओव्हरमधील। पुन्हा एकदा मयूर वाघमारे मैदानावरती, स्ट्राईक एंडवरती पंकज जाधव। ओहो, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारण्याची संधी मात्र देत नाहीयेत, डायरेक्टली हिट केलं, परंतु या बॉलवरती 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली आहे। 5 धावा 5 चेंडू मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत आणि 4 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात। पॉवर प्लेचं हे षटक
एका बाजूला या ठिकाणी अर्थातच प्रदीप सोट साखर, दुसऱ्या बाजूला संडी वॉटर स्पोर्ट साखर, या दोन संघादरम्यान या क्रिकेटचं बिग बॅटल किंवा एक काटेकी टक्कर दर्णेगुरुजी आज मात्र या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी करायची होती, किंबहुना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्हाला कमीत कमी 15 ते 20 धावा घ्यायच्या होत्या असा एक मानस मनामध्ये होता, परंतु मयूर वाघमारेची गोलंदाजी या ठिकाणी मात्र बहरलेली आहे। आग ओकणारी गोलंदाजी मैदानावरती आज आपल्याला मयूर वाघमारेच्या माध्यमातून पाहायला मिळते। लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, शेवटला बॉल असेल आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सलामीचा फलंदाज मृणाल वर्सोलकर हा देखील आता या ठिकाणी थोडी संत बाट पाहायला मिळते। शेवटला बॉलवरती अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती पूर्ण झालेला आहे आणि पहिली ओव्हर या ठिकाणी 5 मिनिटात त्यांनी पूर्ण केलेली आहे। अजून देखील तुम्हाला 3 ओव्हर्स या 15 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला एक एक्स्ट्रा प्लेयर हा 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे। पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला। धाफलकावरती 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली। महायुती चषक नवेदर बेली 2025 यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे। सर्व ग्रामस्थ मंडळ नवेदर बेली किंवा आमचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं आणि पाहता पाहता आजचा अंतिम दिवस आपल्या भेटीला आलेला आहे। तब्बल 32 तुम्हाला आयकॉन खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला याच ठिकाणी केतन म्हात्रे, कृष्णा सातपुते, फरदीन काझी, विश्वजित ठाकूर, तदनंतर असे अन्य सारे खेळाडू यांचा देखील आगमन या मैदानावरती मात्र होणार आहे। पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया। कावा पाटील मैदानावरती आलेले आहेत। पहिलाच बॉल स्ट्राईक इनवरती पंकज जाधव, पहिल्या बॉलवरती एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं, तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र घेतली आहे। एक धावेच्या साह्यानं इथे नक्कीच आपल्या डावाला सावरत असताना, इनिंग चांगल्या पद्धतीने बिल्ड करत असताना पंकज जाधव, कारण आतापर्यंत सुरुवात तेवढी चांगली झाली नाहीये, परंतु या इनिंगमध्ये कमीत कमी 50 किंवा 60 धावा किंवा त्याहून जास्त धावा करण्याचा प्रयत्न हा संडी वॉटर स्पोर्ट साखर या संघाचा असणार आहे। 5 धावा धाफलकावरती आल्यात। सेकंड ओव्हरमध्ये पहिलाच बॉल कावा पाटील मैदानावरती आलेत। अर्थातच कित्येक वेळेला या अलिबाग तालुक्यामध्ये येऊन मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड जिंकणारा कावा पाटील मैदानावरती। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, या चेंडूवरती मात्र सरळ 1 बाउंस चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय। मृणाल वर्सोलकर ब्रँड धावसंख्या धाफलकावरती 1 गडी बाद 9 अशी मात्र झालेली आहे। सुरुवात खूप चांगली करत असताना आता मृणाल वर्सोलकर, पहिल्या ओव्हरमध्ये मयूर वाघमारे याने देखील प्रभावित केलं। या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा कावा पाटील, हो चांगला बॉल, तितकाच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, कार्पेटचा आधार घेतला, चेंडू लॉंगनच्या क्षेत्रामध्ये गेला, एक सिंगल धाव घेतली आहे। सिंगल धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा 1 गडी बाद धाफलकावरती 10 धावा पूर्ण झालेल्या आहेत। पंकज जाधव, मृणाल वर्सोलकर हे दोन्ही खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामधील हे खेळाडू आहेत। कित्येक वर्ष ज्यांच्याकडे खूप चांगला अनुभव आहे, कित्येक मॅचेसमध्ये संकटमोचक तारणहार म्हणून ठरलेले आहेत, परंतु आज देखील आपली अस्तित्वाची लढाई आहे। कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा चान्स नाही आहे, कारण दर्णेगुरुजी प्रीमियर लीगच्या स्पर्धेत तुम्हाला एक चान्स असतो, परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येक सामना जिंकावा लागेल। चांगला बॉल टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला। कावा पाटील यांची गोलंदाजी आपण पाहिली तर गोलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व, प्रभुत्व, गुणवत्ता, कौशल्य, धारिष्ट्य सर्व काही आज मात्र मैदानावरती पेश करत असताना 4 बॉल कंप्लीट झालेत आणि धाफलकावरती 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते आहे। पॉवर प्लेचं हे षटक मैदानावरती मार्गस्थ आहे। पुन्हा एकदा कावा, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट टायमिंग नाहीये, मिडल ऑफ द बॅट हा चेंडू झाला नाही तरी देखील एक सिंगल धाव मात्र घेतली आहे। एक धावेने मात्र काम होणार नाहीये। पॉवर प्लेचं षटक म्हटलं की या षटकामध्ये फलंदाज अगदी बेधडक, बेधुंद आणि बेभान होऊन फलंदाजी करत असतो, परंतु अशा वेळेला इथे पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम कावाने मात्र केलेलं आहे। 5 बॉल कंप्लीट झालेत। शेवटला बॉल असेल या षटकातील पुन्हा एकदा कावा पाटील, शेवटल्या बॉलवरती बॅटची एज लागली, चेंडू शॉर्ट स्टॉपच्या दिशेने आला
आणि इथे मात्र एक सिंगल धाव घेतली आहे। एक सिंगल धावेच्या साह्यानं धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे। 2 ओव्हर्स नंतर बॅटिंग करत असताना प्रथमतः सांडी वॉटर स्पोर्ट साखर या संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 12 अशा पद्धतीने पूर्ण झालेली आहे। 2 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात। 2 ओव्हर्ससाठी तुम्ही 9 मिनिटं वापरण्यात आलेली आहेत। आता तुम्हाला या ठिकाणी 11 मिनिटाच्या आतमध्ये 2 ओव्हर्स एनी कॉस्ट तुम्हाला समाप्त करायचे आहेत, अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल। आमच्या आलेल्या सर्व नवीन रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानावरती हा पहिला सामना सुरू झालेला आहे। एका बाजूला अमन नाकवा आणि दत्ता नाकवा यांचा संघ म्हणजेच तो प्रदीप स्पोर्ट सागर, दुसऱ्या बाजूला अर्थातच आमचे दोन्ही बंधुराज म्हणजेच मुकेश बामजी आणि गौरव बामजी यांचा संघ म्हणजेच सँडी वॉटर स्पोर्ट्स। या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व आज या अक्षीच्या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळते। 2 ओव्हर्स कंप्लीट झाला। धावफलकावरती धावा आपण आतापर्यंत पाहिल्या तर 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे। तसेच वैयक्तिक पहिलं आणि आपल्या स्पेनमधील अर्थातच या संपूर्ण इनिंगमधील हे तिसरं षटक आहे। 2 षटकं तर पूर्ण झालेली आहेत आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला याच अक्षी साखर गावामधील एक नामवंत गोलंदाज ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीनं फलंदाजांना अक्षरशः नामोहरण केलं, किंबहुना आपल्या गोलंदाजीच्या तालावरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवलं, असा रोनित नाकवा मैदानावरती आलेला आहे। एक जलद गतीचा गोलंदाज, एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज आज मैदानावरती दर्णेगुरुजी आपल्याला अनुभवला मिळेल, तो म्हणजेच रोनित नाकवा। कशा पद्धतीने फेस करेल, समोर देखील तितकाच एक ताकदवान, बलशाली, वेगवान असा अर्थातच धडाकेबाज फलंदाज मृणाल वर्सोकल हा देखील आहे। टाइम तुम्ही जास्त वेस्ट करताय, तुमच्याकडे आता शेवटली 9 मिनिटे आणि 27 सेकंद शिल्लक आहेत। या 2 ओव्हर्स या मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। पहिलाच बॉल असेल या षटकातील, स्ट्राइकिंगवरती मृणाल वर्सोकल, क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, आपण ऑन साइडला पाहू शकता। पहिलाच बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अंपायर्सकडे अपील केले, अंपायरच्या माध्यमातून नो चेडूचा इशारा आलेला आहे। 1 धाव एक्स्ट्रा टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल। एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, त्याच्यामुळे ही संधी आता मृणालसाठी आलेली आहे। पहिलाच बॉल इथे मात्र एक्स्ट्रा फेकलाय। 1 गडी बाद 13 धावा धावफलकावरती आलेले आहेत। पुन्हा एकदा मैदानावरती मृणाल आलेला आहे, चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय। चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला। चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते रोनित नाकवाची। पहिलाच बॉल अतिरिक्त फेकला होता जरूर, परंतु तदनंतर या ठिकाणी चांगला कमबॅक केला, चांगली वापसी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला इथे नक्कीच थोडंसं प्रेशरमध्ये टाकण्याचं काम हे मात्र रोनितने केलंय। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती चेंडूला भिरकावून दिलंय, सरळ स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर येतो या स्पर्धेमधील आजच्या दिवसातील पहिला शेवटली 8 मिनिटे शिल्लक राहिलेली आहेत, याची मात्र दखल घ्यायची आहे। बघा, प्रत्येक वेळेला टायमिंग सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला ही स्पर्धा दिवसा उजेडी पार पाडायची आहे, किंबहुना अंतिम सामना आमच्या मंडळाला या ठिकाणी जास्तीत जास्त षटकांचा घ्यायचा आहे। हा मानस किंवा हा प्रयत्न आम्ही करतोय, आपलं सहकार्य अपेक्षित आहे। तिसऱ्या ओव्हरमधील 2 बॉल्स पूर्ण झालेले आहेत। धावफलकावरती 19 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आहेत आणि पुन्हा एकदा रोनित नाकवाला ॲडवाइस दिला, तो म्हणजेच मयूर वाघमारेनं कशा पद्धतीने आता लाईनमध्ये बदलाव करायला पाहिजे, कारण क्रिकेट म्हटलं की तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळेला बदल करणं हा फार गरजेचं आहे। पुन्हा एकदा मृणाल वर्सोकल स्ट्राइक एंडवरती, ऑन साइडला पण विरेशना पाहू शकता या ठिकाणी एक अर्थातच मिड ऑन तैनात केलाय, एक क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन, तदनंतर एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग लेग क्षेत्ररक्षक आणि एक शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला। ऑफ साइडला पाहायला गेलं तर एक फ्लाइंग स्लिप देखील तैनात केली आहे। पुन्हा एकदा पुढील बॉल रोनित नाकवा, राईट मोर दी विकेट। पुन्हा एकदा जबरदस्त बॉल, वेगवान बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। या बॉलवरती देखील स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु रोनित नाकवाने ओळखलं फुटवर्क मुवमेंट किंवा अर्थातच फलंदाजी मुवमेंट
या ठिकाणी रीड केली आणि त्याच पद्धतीनं चेंडू डिलिव्हर्ड केला. 3 बॉल्स कंप्लीट झालेत आणि 3 बॉल्सवरती 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. पुन्हा एकदा चौथा बॉल असेल स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा मृणाल वर्सुकर प्रयत्न करतोय. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस, त्याला मात्र खूप चांगल्या पद्धतीने घेऊन काढलंय. चेंडू सरळ गेला स्क्वेअर लेगच्या दिशेनं ओव्हर द रोप. सहा 6.21 म्हणजे 6 मिनिटं 20 सेकंद अजून देखील शिल्लक असतील फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी. धावफलकावरती 4 बॉल्स कंप्लीट झाले. शेवटी 2 बॉल शिल्लक असतील आणि पुन्हा एकदा रोनित नकवा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. बघा प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळं पाहायला मिळते. कधी मृणाल वर्सुकर हा रोनित नागवावरती हावी होतोय, कधी रोनित नागवा हा मृणालवरती हावी होतोय आणि खऱ्या अर्थानं एक संमिश्र स्वरूपाचं षटक हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न मात्र फसला. चेंडू मिड ऑफच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण झाली आहे आणि 3 ओव्हर्स नंतर प्रथम बॅटिंग करत असताना संडी वॉटर स्पोर्ट्स साखर संघ आतापर्यंत 1 गडी बाद 26 अशी धावसंख्या धावफलकावरती पूर्ण झालेली आहे. 3 ओव्हर्स कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती 26 धावा आल्यात आणि आता आपल्याकडे शेवटची 5 मिनिटे 23 सेकंद ही ओव्हर टाकण्यासाठी असणार आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल की एक इनिंग आपण समाप्त झाली की टॉस करण्यासाठी मात्र लगेचच आमच्या या ठिकाणी यायचं आहे. प्लेइंग 11च्या लिस्ट किंवा ते पेज आमच्या दर्णे गुरुजीकडून लिहून आपण त्यांच्याकडून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्या संघामध्ये जे 4 आयकॉन खेळाडू आहेत त्यांची नावं, त्यांच्यासमोर त्यांच्या गावाची नावं किंवा त्यांच्या तालुक्यांची नावं ही मेन्शन करून मात्र द्यायची आहेत. नेक्स्ट मॅच नाको वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध भोसले वॉरियर्स साखर. या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मात्र या ठिकाणी एक इनिंग समाप्त झाली की टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि त्याच वेळेला प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या दर्णे गुरुजीकडून आपण घेऊन जायचं आहे. नेक्स्ट मॅच असेल नाको वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध भोसले वॉरियर्स साखर. बघा साखर गावामध्ये कित्येक चांगले ओनर आहेत. त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला अलिबाग तालुक्यामधील स्पर्धा असतील किंवा त्याच वेळेला रायगड जिल्ह्यातील स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये ते सातत्यानं आपला संघ दाखल करत असतात आणि आपल्या संघामध्ये संपूर्ण भारतामध्ये चमचमणारे सितारे, संपूर्ण भारतामधील नामांकित खेळाडू हे सातत्यानं साखर गावामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. याच मैदानावरती अगदी कित्येक वेळेला किती चांगले खेळाडू मात्र येऊन गेलेले आहेत आणि जसं मी अगोदर सांगितलं तसं आता सुद्धा सांगतोय की आता सुप्रोमी चषकामध्ये ज्याने एक जबरदस्त फलंदाजी केली असा कृष्णा सातपुते याचं देखील आगमन होणार आहे. त्याच्या समवेत केतन म्हात्रे असतील, दर्शन बांदेकर असतील, असे विविध चांगले खेळाडू, विश्वजित ठाकूर, श्रेयश कदम, म्हणजे नावं घेऊ तेवढी कमी आहेत. हे सर्व प्लेयर्स या ठिकाणी मात्र आज मात्र येणार आहेत. त्यापैकी काही खेळाडू आलेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही मयूर वाघमारेला पाहताय, त्याच्यामध्ये रजत मुंडे देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तदनंतर अमित नाईक देखील आहे आणि अर्थातच या ठिकाणी कावा पाटील हे 4 आयकॉन खेळाडू प्रदीप स्पोर्ट्स साखरमध्ये. तर संडी वॉटर स्पोर्ट्स या संघामध्ये तुम्हाला किरण पवार, तदनंतर आकाश गोंधळे, फिरोज शेख आणि अनिकेत सानप हे 4 अर्थातच खेळाडू तुम्हाला संडी वॉटर स्पोर्ट या संघाकडे मात्र पाहायला मिळतात. या चेंडूवरती चौकार आला. 4 धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा पुढे जातील, ते म्हणजेच 30 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. 30 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4थ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती आता मार्गस्थ. आपल्या स्पेलमधील ही शेवटली ओव्हर, परंतु संघासाठी 4थी ओव्हर घेऊन आलाय तो म्हणजेच कावा पाटील. जेव्हा सेकंड ओव्हर त्यांनी हाताळली होती तेव्हा फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. तोच कावा पाटील मैदानावरती पुन्हा एकदा आलाय. स्ट्राईकवरती मृणाल, चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी अर्थातच स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला. एक सिंगल धाव घेतली आहे. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा 31 धावा आलेल्या आहेत. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. बघा ही धावसंख्या नक्कीच सांडी वॉटर स्पोर्ट या संघाला फायदेशीर नाहीये किंबहुना पूरक नाहीये. जिंकायचं असेल तर इथून एक तडाखेबंद स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रोक हे मात्र पंकज जाधव खेळावे लागतील.
मोठा फटका या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर्ड येतोय षटकार. कित्येक वर्ष पंकज जाधव खेळत आहे आणि अर्थातच आता सुप्रीम आपण चषक पाहिला असेल त्यामध्ये सुद्धा योगेश पेनकर कॅप्टन याने मात्र त्यांच्या स्क्वॅडमध्ये एक चांगले प्रयत्न आणि फायनल सुद्धा त्यांनी मारली होती आणि त्याच संघाचा हा खेळाडू पंकज जाधव आता मात्र या ठिकाणी स्लॅश केलं, अप्परकट मारण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मात्र येथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकावरती बदलाव होतोय. दर्णेगुजी सांगत आहेत की आतापर्यंत निशांत 39 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 4थी ओव्हर मार्गस्थ कवा या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरलेत, कारण पहिल्याच बॉलवरती चौका दिला, तदनंतर एक सिंगल धाव, तिसऱ्या बॉलवरती षटकार आला, चौथ्या बॉलवरती 2 धावा. अशा पद्धतीने हे अनालायसिस आता या चौथ्या ओव्हरचं राहिले. 5वा बॉल पुन्हा एकदा मोठा बॉल, फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे, 1 बाउन्स मात्र षटकाच्या हातामध्ये गेला. एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळाली. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौथ्या ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि आता लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर, शेवटला बॉल असेल. गावा पाटील कमबॅक करतोय. या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार त्याने देखील दिलाय, परंतु आता शेवटल्या बॉलवरती काय घडणार. पुन्हा एकदा पुढील बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम, अफलातून, अद्भुत, अविस्मरणीय येतो एक धमाकेदार षटकार. प्रदीप स्फोट साखर, आपण 4 ओव्हर्स हाताळत असताना 17 मिनिटे आणि अर्थातच 26 सेकंद तुम्ही वापरण्यात आलेले आहात. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर्स तुम्ही समाप्त केल्यात, त्याबद्दल आम्हा समालोचकांच्या वतीनं आणि मंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता शेवटली ओव्हर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहे. धावफलकावरती धावा आपण पाहायला गेलं तर अर्थातच 46 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. शेवटली ओव्हर हाणामारीचं षटक मैदानावरती पाहायला मिळेल. कशा पद्धतीने हे षटक असणार आहे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. रजत मुंडे हा मात्र अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. रजत मुंडे म्हटले की ॲज अ बॅटर म्हणून आपल्याला सातत्यानं पाहतोय, परंतु आज मात्र त्यांनी गोलंदाजी हातामध्ये घेतली आहे आणि आता पाहणार आहोत की त्याचा खेळ कशा पद्धतीने होणार, जिथे स्ट्राईक इनवरती एक सेट फलंदाज, अलिबाग तालुक्यामधील एक नामवंत फलंदाज म्हणून पंकज जाधव यांची ओळख आहे. बुमबुम माठ्या म्हणून त्यांची ओळख संपूर्ण भारतामध्ये झालेलीच आहे. आता या शेवटल्या 6 बॉल्सवरती त्यांना देखील तडाखेबंद स्ट्रोक या मैदानावरती खेळावे लागणार आहेत. पहिलाच बॉल रजत मुंडे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, कावा त्या ठिकाणी आहेत, कॅच पकडलाय फलंदाज पंकज जाधव. बॅक टू दी डगआउट. पंकज जाधव बाद झालेला आहे. तदनंतर आता नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाठवणार आहोत, तो म्हणजेच वैभव कांबळे. वैभव कांबळे म्हटले की एक हार्ड हिटर फलंदाज, कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याची क्षमता. कित्येक स्पर्धेमध्ये मी त्याला खेळताना पाहिलं. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड ज्याने जिंकलेले आहेत. कित्येक वेळेला आपल्या हातातून जाणाऱ्या मॅचेस त्यांनी आपल्या बाजूने खेचून आणलेले आहेत. असा एक पिंच हिटर म्हणून ज्याची ओळख आहे असा वैभव कांबळे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, दर्णेगुजी सांगतायत की या स्पर्धेमध्ये एकंदरीत 300 डॉट बॉल झालेले आहेत आणि विकेट्स देखील या ठिकाणी 116 मात्र झालेले आहेत आणि 79 कॅचेस आतापर्यंत कंप्लीट झालेत. हे सर्व मॅन्युअल स्कोरिंग दर्णेगुजी यांच्या वतीनं आम्हाला पाहायला मिळतोय. तसेच ही स्पर्धा AK लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलच्याद्वारे प्रक्षेपण केलं जाते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं रजत मुंडे.
ओहो, फ्लायटेड बॉल. या ठिकाणी चेंडूला थोडीशी उंची दिली होती. फुलटॉस बॉल होता आणि या बॉलवरती स्ट्राईक आपल्याकडे घेण्यासाठी पुन्हा एकदा वैभव कांबळे यांना मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज बाद. ओके, डॉट बॉल. या ठिकाणी थोडंसं फेरबदल झालेला आहे. पुन्हा एकदा रजत मुंडे. दाफलकावरती धावा आतापर्यंत आपण पाहिले तर 46 धावा, 46 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अंतिम ओव्हर मैदानावरती मार्गस्थ रजत मुंडे आलेले आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. पंकज जाधव सारखा फलंदाजाला बाद केलं नाही. आता पुढील बॉल पुन्हा एकदा वैभव कांबळे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मी अगोदर सांगितलं की मोठे मोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो. वैभव कांबळे ऑन फायर. सँडी वॉटर स्पोर्ट्स या संघाने एकदा टाळ्या वाजल्याच पाहिजेत. 50 पेक्षा जास्त धावा धाफलकावरती पूर्ण झाल्यात. 52 धावा आतापर्यंत धाफलकावरती आलेल्या आहेत. सेकंड अर्थातच शेवटल्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ. 3 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील या इनिंगमधील. धाफलकावरती 52 धावा आल्या आहेत. आणि पुन्हा एकदा रजत मुंडे राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. चांगला बॉल, तितका चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल गेला आणि एकच सिंगल धाव खर्च केली आहे. बघा, फटका खेळत असताना तुमचं ताकद, तुमची टायमिंग, तुमचं बॉडी बॅलन्स, शॉट सिलेक्शन, प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेळेला इथे मात्र रजत मुंडेने सुद्धा कमबॅक केला. अगोदरच्या बॉलवरती एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की ते हाणामारी पाहायला मिळेल, परंतु सलामीचा फलंदाज अजून देखील मैदानावरती तैनात आहे. तो म्हणजेच मृणाल वर्सोकल आपल्याला स्ट्राईकिंगवरती पाहायला मिळतोय. 33 या धावसंख्येवरती त्याची नाबादगी आतापर्यंत आपण धाफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा रजत. ओहो, लोअर फुल टॉस फ्लाईट दिली होती, तदनंतर टप्पा पडला. या ठिकाणी एक धाव तर घेतली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि जिथे एकच धाव होती त्या एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झाले आणि 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धाफलकावरती बदलाव होतोय. धाफलक पुढे सरकते, ते म्हणजेच 55 धावा. तसेच मित्रांनो, शेरोशारींचे बादशाह अर्थातच महाराष्ट्रामधील नंबर 1 समालोचक म्हणून हिंदीमधील अर्थातच इम्रान बुखारी यांच्या शुभेच्छा आल्या मृणाल वर्सोलकरला. आणि शुभेच्छा आल्या आणि त्याचा स्वीकार केला, पाठवलाय. फायनलच्या दिशेनं येतोय एक अफलातून चौक. लगावल्या आणि 4 धावेच्या साह्यानं पहिल्या इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1-17 नंतर धाफलकावरती 30 बॉलमध्ये 59 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर 60 धावेंचं लक्ष्य हे आता या ठिकाणी अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघासमोर मात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये मृणाल वर्सोलकरसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. 19 बॉलमध्ये 39 धावेचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी मात्र दिलेलं आहे. 3 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश त्याच्या बॅटिंगमध्ये होता. आता सेकंड सत्रामध्ये आपण अनिकेत सानप याला लाईव्ह ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यांच्या समवेत फिरोज शेख आहेत. हे देखील आपल्याला एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतील. प्रदीप सोट साखर, आपण बॅटिंग करण्यासाठी जेव्हा मैदानावरती उतरणार तेव्हा व्यासपीठाच्या इथून उतरायचं आहे. आपला संपूर्ण संघ या ठिकाणी व्यासपीठाच्या दिशेने यायचा आहे. येथून तुम्ही मैदानावरती प्रस्थान करायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर टॉस करण्यासाठी यायचं दोन्ही संघ. चला, मी अनाउन्समेंट केलेली आहे, लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. नाका वॉटर स्पोर्ट्स साखर आणि भोसलेवाले साखर, प्लीज आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे.
नॉकआउट स्पोर्ट साखर आणि भोसले वॉरियर्स थेरुंडा दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण मात्र लगेच माझ्या समोर जॉईन व्हायचं आहे. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या ठिकाणी अर्थातच नॉकआउट स्पोर्ट साखर विरुद्ध भोसले वॉरियर्स थेरुंडा दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल की मध्यंतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. जर आपण या ठिकाणी आला नाहीत आणि मंडळाच्या वतीनं जर आपल्याला पेनल्टी देण्याचा विचार केला तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल. सो कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता लगेचच आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. भोसले वॉरियर्स थेरुंडा म्हणजेच नीरज भोसले यांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला उलेश नागवा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज लगेचच आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी सन्मान्य जयेंद्र सावकर साहेबांना विनंती करतो की आपण मात्र या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करण्यात येईल. सन्मान्य जयेंद्र सावकर साहेब. तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय अर्थातच महायुती चषक नव्वेदर बेली यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि आजच्या दिवसातील आपला दुसऱ्या सामन्याचा टॉस माझ्या समवेत होणार आहे. अर्थातच सन्मान्य जयेंद्र सावकर साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. कोणाचा कॉल असेल? येस, या ठिकाणी नॉकआउट स्पोर्ट साखर या संघाचा कॉल असेल. टॉस करायचा आहे, डायरेक्ट खाली पडला पाहिजे टॉस. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय नॉकआउट स्पोर्ट साखर संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. बॉलिंग करू आम्ही. आणि शेवटचा प्रश्न असेल की आपल्या संघामध्ये असे 4 कोणते आयकॉन खेळाडू जे आज आम्हाला पाहायला मिळणार आहेत? विश्वजित ठाकूर, दर्शन बांदेकर, केतन म्हात्रे आणि मोन्या. येस, 4 प्लेयर्स या ठिकाणी सांगितले. दर्शन बांदेकर, त्यानंतर केतन म्हात्रे. अर्थातच तर नक्कीच हे 4 प्लेयर्स जे सांगितले ते आपण लाईव्ह ॲक्शन मध्ये पाहत. कुठे जाऊ नका, पाहत राहा एके लाईव्ह स्पोर्ट चॅनल. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेनं. आजच्या दिवसातील हा पहिला सामना महायुती चषक नवेंद्र बेली यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये अलिबाग मुरुड विधानसभेचे अर्थातच दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी त्यांच्या समवेत त्यांचे सर्व पदाधिकारी तसेच ॲडव्होकेट महेश मोहिते हे सर्वांची उपस्थिती या स्पर्धेला मात्र लाभणार आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वळूयात. अर्थातच सेकंड सत्राचा खेळ सुरू होणार आहे. जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये इथे 60 धाव्यांची गरज आहे. प्रथम क्रमांक या स्पर्धेमधील 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 30,000 आणि त्याच वेळेला या स्पर्धेमधील जो मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला मात्र एक ब्रँडेड कंपनीची स्पोर्ट्स सायकल देऊन या ठिकाणी सन्मानित करणार आहेत. तर मैदानावरती आपण पाहणार आहोत की इथे आता बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे. मुंबईमधील एक नामवंत गोलंदाज फिरोज शेख मैदानावरती आलेला आहे. अर्थातच कित्येक वर्ष फिरोज शेखला आपण मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना पाहिलेला आहे आणि आज या ठिकाणी अक्षीच्या मैदानावरती त्याचा खेळ कसा असेल हेच पाहण्यासाठी प्रेक्षकांची अलोट गर्दी आता मैदानावरती आलेली आहे. तसेच सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. रजत मुंडे आणि त्याच्या समवेत अमित नाईक हे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज पाहायला गेले तर अर्थातच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण कित्येक वर्ष
त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. अक्षरशः मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केलं आणि तेच दोन फलंदाज आता मैदानावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. त्यांना रोखण्यासाठी फिरोज शेख हा देखील मात्र मैदानावरती, म्हणजेच एक काटेकी टक्कर किंवा एक घमासान युद्ध ज्याला आपण म्हणतो ना, ते आज या मैदानावरती आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. चला अंपायर्स, या ठिकाणी आपण सामना सुरू करायचा आहे. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल की जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आहे. मैदानावरती आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 सर्कलच्या बाहेर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, अर्थातच तो लॉंगॉन क्षेत्रामध्ये आहे, आणि दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं तर तो म्हणजेच डीप मिड विकेट. हे दोन क्षेत्ररक्षक ऑन साईडला तैनात केले आहेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिलाच बॉल असेल बॉलिंग ट्रॅकवरती. फिरोज शेख येणारे 30 बॉल जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. पहिला बॉल पडला की लगेचच टायमिंग आम्ही स्टार्ट करणार आहोत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये ते कंप्लीट करायचे आहेत. येस, पहिला बॉल या ठिकाणी टाकल्यानंतर लगेचच या ठिकाणी टायमिंग स्टार्ट होईल. स्ट्राईक इनवरती रजत मुंडे तर नॉन स्ट्राईक इनवरती अमित नाईक. ओहो, पहिलाच बॉल या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. रजत मुंडेला माहिती आहे आपण शेवटल्या क्षणापर्यंत थांबलो तर ही मॅच आम्ही जिंकू शकतो. हा कॉन्फिडन्स हा खऱ्या अर्थानं रजत मुंडेला आहे. त्याच्यामुळे पहिलाच बॉल अगदी एक सुरक्षित खेळत असताना या ठिकाणी मात्र सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सेकंड बॉल फिरोज शेख. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा बॉल होता, परंतु चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. बॅटचा फेस अगोदरच बंद झाला आणि तदनंतर मात्र चेंडू सर विकेट किपरच्या आतमध्ये गेला. सलगचे 2 बॉल मैदानावरती आपल्याला डॉट पाहायला मिळते आहेत. रजत मुंडे म्हटलं की अर्थातच त्याच्या बॅटमधून आपण कित्येक वेळेला मोठमोठे फटके पाहिलेले आहेत, परंतु आता मात्र या ठिकाणी एक संत आणि सुरक्षित सुरुवात करत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु त्या ठिकाणी रजत मुंडे मात्र थोडेसे पडले आणि तिथे मात्र धावा घेण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला रजत मुंडे यांची विकेट मात्र पाहायला मिळते. रनआउट स्वरूपात फलंदाज बाद. आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचा असतो, कॉल फार महत्त्वाचा असतो. रजत मुंडे त्या ठिकाणी थोडेसे अर्थातच स्लीप झाले किंवा पडले होते, त्याच्यामुळे ही धाव कदाचित एखादी रोखली असती तरी देखील चाललं असतं, परंतु कुठेतरी एक चांगला बॅलन्स पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे एक मोठी विकेट स्वस्तामध्ये बाद झाली आहे, ती म्हणजेच रजत मुंडे. नवीन फलंदाज आता मैदानावरती गेले, तो म्हणजेच कावा पाटील. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत फिरोज शेखचे. अजून देखील एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. अजून देखील 3 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. बघा, क्रिकेटचा खेळ खेळत असताना तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, तुमच्याकडे असलेला अर्थातच सराव हा फार महत्त्वाचा असतो आणि आज या ठिकाणी तोच कॉन्फिडन्स किंवा तोच अनुभव यूज करत असताना फिरोज शेखने पहिलेच 3 बॉल डॉट काढलेत. धावफलकावरती अजून देखील एकही धाव मात्र जमा झाली नाहीये. ऑन साईडला आपण आता व्हिडिओशन आपण पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर, त्यापैकी एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक डीप मिड विकेट आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक मिड ऑफ आहे, एक मिड ऑन आहे, तदनंतर एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाइंग स्लिपमध्ये किरण पवारला आपण पाहतोय. तदनंतर या ठिकाणी गल्ली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुढील बॉल फिरोज शेख. ओहो, इथे मात्र नक्कीच हॉरिझॉन्टल बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु या बॉलवरती चेंडूंनी बॅटचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल. सलगचे 4 बॉल फिरोज शेख यांचे डॉट पाहायला मिळत आहेत. आज मुंबईमधून त्याला या ठिकाणी का बोलवलं याचं नक्कीच तो मात्र इरादे स्पष्ट करतोय. 5व्या बॉलवरती अपील तर केली आहे, परंतु इथे एक धाव मात्र नक्कीच घेतली आहे. बॅटकट आहे, त्याच्यामुळे इथे नक्कीच लेग बिफोर द विकेट देता येणार नाहीये. या चेंडूवरती एक धाव आल्यानंतर अमित नाईक ऑफ द मार्क. आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपल्या संघाचं देखील एक धाव धावफलकावरती आली आहे आणि आता मात्र या षटकातील शेवटला बॉल. चांगला स्पेल आतापर्यंत आपण म्हणू शकतो फिरोज शेखचा, तर पहिल्याच 5 बॉलवरती त्यांनी फक्त एकच सिंगल धाव खर्च केली आहे आणि आता शेवटल्या बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती एक हँडसम
कावा पाटील मात्र आलेला आहे. अंतिम बॉलवरती इथे मात्र अप्रतिम अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी अनिकेत सानप होते. अप्रतिम कॅच पकडले फलंदाज कावा. 0 या धावसंख्येवरती तंबूमध्ये परत. एक ओव्हर्स पूर्ण झालेली आहे. एक ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या धाफलकावरती येथे अर्थातच 2 गडी तर बाद झालेले आहेत. त्याच्यामध्ये रजत मुंडे हा रनआउट स्वरूपात बाद झाला, म्हणजेच या ठिकाणी 2 गडी बाद, 1 अशी धावसंख्या धाफलकावरती आलेली आहे. आता येणारे 24 बॉलमध्ये 60 धावींची गरज आहे. 24 बॉल आणि 60 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती ज्याची अनाउन्समेंट मी आत्ताच केली होती. अर्थातच 2 4 व्हीलर ज्याने जिंकलेले आहेत आणि नक्कीच त्याचं नाव संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे असा मयूर वाघमारे मैदानावरती आता आलेला आहे. संपूर्ण जबाबदारी ही त्याच्या खांद्यावरती आलेली आहे. अमित नाईक आणि त्यांच्या समवेत मयूर वाघमारे ही जोडी मैदानावरती अनुभवायला मिळते आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती ज्याचं नाव अगदी सर्वांनाच ठाऊक आहे, फिरकी गोलंदाज म्हणून अक्षरशः ज्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं, किंबहुना कित्येक वेळेला फलंदाजांना ज्याने नामहरण केलं, असा एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक नामवंत खेळाडू अनिकेत सानप मैदानावरती आलेला आहे. अनिकेत सानप म्हटलं की संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर ज्याने सदैव चांगला खेळ प्रदर्शित केलेला आहे. कित्येक वेळेला आपण पाहिलं तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड ज्याने जिंकलेले आहेत. कित्येक स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या हातामधून जाणारा सामना पुन्हा एकदा आपल्याकडे खेचलेला आहे, असं अनिकेत सानप मैदानावरती. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमित नाईक स्ट्राईक इनवरती धडाकेबाज फलंदाज. पहिलाच बॉल फुल टॉस होता, त्याला मात्र खेळून काढलं. या ठिकाणी इनसाइड आउट. चेंडू गेला वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं, सीमा पार येतोय. या पहिल्याच बॉलवरती चौकाराला अमित नाईकने मात्र लगवला. पुन्हा एकदा पुढील बॉल. ओहो, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन, कलात्मकता पाहायला मिळाली. चेंडू सरळ गेला लॉंग लेगच्या दिशेनं, बॅक टू बॅक इन अ रो, चौका. तर माझ्याकडे सुद्धा चांगली गुणवत्ता आहे, मी सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतो. आज माझ्या संघ सहकाऱ्यांना किंवा माझ्या संघ ओनरला मला या ठिकाणी आनंदित ठेवायचं आहे आणि त्यासाठी एक चांगली इनिंग बिल्ड करण्याचा प्रयत्न हा अमित नाईकचा पाहायला मिळतोय. सुरक्षित 2 चौकार आलेत. तिसऱ्या बॉलवरती मोठा फटका, अमित नाईक ऑन फायर. अमित नाईकच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग, उत्कृष्ट, अफलातून षटकार. धाफलकावरती 15 धावा आलेल्या आहेत आणि आता धावांमधील आणि चेंडूमधील अंतर कमी करत असताना अमित नाईक मैदानावरती अगदी प्रभावी करणारी फलंदाजी करतोय. 21 बॉलमध्ये आता 45 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा धाफलकावरती नक्कीच बदलाव करण्याचा प्रयत्न केला अमित नाईकनं, कारण अर्थातच रजत मुंडे हा बाद झाला. तदनंतर या ठिकाणी पाहायला गेलं तर कावा पाटील हा देखील बाद झाला आणि तदनंतर संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना अमित नाईक याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 1 षटकार आलाय. पहिल्याच 3 बॉलवरती अनिकेत सानपनं येथे मात्र 14 धावा खर्च केल्यात. 21 बॉलमध्ये 45 धावींची गरज आहे. बघा टायमिंग आहे तुम्हाला आता आपल्यासाठी 13 मिनिट आणि 49 सेकंद शिल्लक आहेत. यामध्ये तुम्हाला ह्या 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं
चांगला बॉल आहे, परंतु अंपायर्सनं नो चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. अर्थातच कदाचित ओव्हर स्टेप इथे मात्र पाहायला मिळाला. त्याच्यामुळे एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. त्याच्यामुळे इथे हा चेंडू देखील अतिरिक्त स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धाव पाहायला मिळाली. एक्स्ट्रा धावेच्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. येणारे 21 बॉल 44 धावांची गरज. पुन्हा एकदा अमित नाईक स्ट्राईक एंडवरती चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत आपल्या संघासाठी. हो चांगला बॉल आहे, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. अमित नाईकला चेंडू काही समजत नाहीये. पिचिंग झाला, तदनंतर या ठिकाणी सरळ विकेट किपर पंकज जाधवच्या हातामध्ये हा चेंडू गेला. कमबॅक करण्याचं नक्कीच ते धाडस किंवा ते कौशल्य हे अनिकेत सनपकर आहे, हे आपण कित्येक वर्ष पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल. 4 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेत. दोन टॉस बॉल. इथे खोला टप्प्याचा चेंडू होता, परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीने कॉल. अमित नाईक या ठिकाणी मात्र कॉल पाहायला मिळत नाहीये. कदाचित ही रिस्की धाव झाली असती. आपण चांगला खेळ प्रदर्शित करताय, त्याच्यामुळे घाई गडबड करणं हे तेवढं तुम्हाला फायदेशीर ठरणार नाहीये. 5 बॉल कंप्लीट झाले धावफलकावरती. आतापर्यंत 16 धावा आल्यात आणि आता शेवटचा बॉल. चांगला कमबॅक केलाय. शेवटले रिसेंटली 2 बॉल्स टाकले ते निर्धाव होते आणि आता लास्ट बॉल ऑफ दी सेकंड ओव्हर. शेवटल्या बॉलवरती पुन्हा एकदा टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी अर्थात चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेला आणि अशा वेळेला इथे मात्र 2 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत. जिंकण्यासाठी दंडेगुजी सांगत आहेत की येणारे 18 बॉल्स आणि 43 धावांची गरज. 18 बॉल्स आणि 43 धावा म्हणजे नक्कीच हे समीकरण आपण पाहायला गेलं दंडेगुजी तर तेवढंही सोपं नाही आहे आणि तेवढंही कठीण नाही आहे. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण कित्येक वेळेला ही समीकरणं पूर्ण होताना पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे इथे आता 2 ओव्हर्स नंतर या ठिकाणी सँडी वॉटर स्पोर्ट्स संघ आपण 9 मिनिटं वापरलेली आहेत. आपल्याकडे आता 11 मिनिटं शिल्लक आहेत. या 11 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 2 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. 18 बॉल 43 धावा. दंडेगुरुजी पहिल्या सत्रामध्ये जेव्हा पहिल्या 2 ते 3 ओव्हर झाल्या होत्या तेव्हा धावसंख्या अजिबात त्या ठिकाणी पाहायला मिळाली नव्हती. असं वाटलं होतं की सँडी वॉटर स्पोर्ट्स संघ पिछाडीवरती जातोय की काय, कारण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये जर आपण पाहायला गेलं तर फक्त 26च धावा होत्या. परंतु तदनंतर मुनाल वर्सोकलची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळाली आणि मग तो चांगला एक स्कोर मात्र मैदानावरती त्याने उभारला. नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय. अर्थातच ज्याने यावर्षी रायगड प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्याचं सिलेक्शन झालं होतं. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याने एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि अर्थातच अलिबाग तालुक्यामधून ज्याचा प्रवास आता रायगड जिल्ह्यामध्ये सुरू झाला असा रायझिंग स्टार नवतरुण खानाव संघाचा हा खेळाडू आकाश गोंधली मैदानावरती आलेला आहे. निलेश गोंधली, जितेंद्रदादा गोंधली किंवा सन्मान्य अनंत गोंधली साहेब या तिघांच्या माध्यमातून याला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाला आणि आज खानावगावमधून त्याचा प्रवास संपूर्ण अलिबाग तालुका, रायगड जिल्हा आणि एवढंच काय आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे. कमी वयामध्ये स्वतःला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. कित्येक वेळेला आपल्या नावावरती मॅन ऑफ द सिरीज किंवा अर्थातच हाफ सेंचुरी ज्याने लगावलेले आहेत. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर म्हणजेच काय एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे असा आकाश गोंधळी नवतरुण खानाव संघाचा मैदानावरती आलेला आहे. पहिल्याच बॉलवरती बॅटची एज लागली. चेंडू मात्र फ्लाइंग स्लिपला गेला. किरण पवार त्या ठिकाणी होता आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली. एका धावेवरती संतुष्ट व्हावं लागते. पहिल्याच बॉलवरती इथे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला नक्कीच इथे मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवले ते म्हणजेच आकाश गोंधळीनं. आता येणाऱ्या 17 बॉलमध्ये 42 धावांची गरज. 17 बॉल 42 धावा. बघा, एखादा खेळाडू जेव्हा खेळत असतो तेव्हा तो स्वतःचं नाव रोशन करतो, आपल्या घरच्यांचं नाव रोशन करतो, आपल्या गावाचं नाव रोशन करतो आणि आज खऱ्या अर्थानं आकाश गोंधळी खानाव गावाचं नाव रोशन करणार का? या स्पर्धेमध्ये समोर मयूर वाघमारे सारखा खेळाडू आहे, त्याला इथे थांबवणार की मयूर वाघमारे हवी होणार? येस, या बॉलवरती मोठा फटका पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय धमाकेदार षटकार. एकवीरचं गाणं आमच्या डीजे मास्टरनं प्ले केलेलं आहे. आगरी कोळ्यांना पावणारी, नवसाला पावणारी देवी म्हणजे आमची आई एकविरा देवी. आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून विविध गाणी मात्र ऐकवली जातील. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं 16 बॉलमध्ये 36 धावांची गरज. आकाश गोंधळी येथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत परंतु सरळच्या 2 बॅटमध्ये
2 अर्थातच चेंडू मागे 2 षटकार. पंधरा बॉल्स मध्ये आता 30 धावींची गरज. आकाश गोंधळी नेहमीच कमबॅक करतो आणि आता ती करण्याची गरज आहे. आपल्या संघाला जर पुढे न्यायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर इथून मात्र कमबॅक करावं लागेल. लेंथमध्ये इथे बदलाव करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला रोखावं लागेल आणि नक्कीच ती किमया अर्थातच तो कॉन्फिडन्स किंवा ती किमया किंवा त्याच वेळेला कमबॅक कशा पद्धतीने करणं हे आकाश गोंधळीला ठाऊक आहे आणि तो कमबॅक मात्र करावं लागेल. 3 बॉल्स मैदानावरती कंप्लीट झाले. शेवटी 3 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. मयूर वाघमारे मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतोय. 15 बॉलमध्ये 30 धावींची गरज. अजून देखील 8 मिनिटे आणि 19 सेकंद शिल्लक आहेत. त्यामध्ये तुम्हाला या राहिलेल्या ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. हो चांगला बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. चेंडू सरळ मात्र मृणालच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल येतोय. 4 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. दफलकावरती धावसंख्या 30च्या घरामध्ये पोहोचली आणि आता दर्नेगुरुजी सांगत आहेत की येणारे 14 बॉलमध्ये 30 धावींची गरज. 14 बॉल्स 30 धावा. मॅच कोणाच्या बाजून जाणार? एका बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट साखर आहे तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट साखर. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचं महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व आज मात्र अनुभवायला मिळते. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव तर घेतली आहे. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळाडू जर असता तर कदाचित इथे कॅच पकडली गेली असती, परंतु ते क्षेत्र खाली होतं. त्याचाच फायदा घेत 1 धाव तर घेतली आहे. 1 धावेच्या साह्यानं कमबॅक केला आकाश गोंधळीनं. कारण पहिल्याच 3 बॉलवरती दर्नेगुरुजी इथे महागडा ठरला होत्या, परंतु शेवटल्या 2 बॉल्सवरती इथे प्रभावी केले. आता लास्ट बॉल हा शेवटला बॉल असेल. पुन्हा एकदा अमित नाईक शेवटल्या बॉलवरती बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मग वेगानं या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. जोपर्यंत फ्रेक करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. चांगली गोलंदाजी. जरी 2 षटकार दिले असतील तरी देखील चांगला कमबॅक आकाश गोंधळीने मात्र केलेला आहे. आणि आता 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. शेवटली ओव्हर तुम्हाला हाताळण्यासाठी तुमच्याकडे 6 मिनिटे आणि 56 सेकंद शिल्लक आहेत. 32 धावा दफलकावरती आलेल्या आहेत. येणारे 12 बॉल्स आणि 28 धावींची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. चर्चा रंगली. आता अनिकेत सानप, आकाश गोंधळी, मृणाल वरसोलकर यांच्यामध्ये चर्चा होतीये की आता हे 4थं षटक कुणाला द्यायचं, कोणता असा गोलंदाज असेल तो प्रतिस्पर्धी संघाला रोखू शकेल. परंतु जोपर्यंत सँडी वॉटर स्पोर्ट संघाचा मयूर वाघमारे आहे, जोपर्यंत अमित नाईक आहे, त्याच्यामुळे कोणत्याही चेंडूवरती ही मॅच फिनिश करण्याची जी अर्थातच एक जिद्द चिकाटी त्यांच्याकडे आहे. किंबहुना कित्येक मॅचेस त्याने अशा पद्धतीने फिनिश केलेले आहेत. त्याच्यामुळे इथे प्रदीप स्पोर्ट साखर संघाला जिंकायचं असेल तर इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पण तो दुसऱ्या बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट या संघाला जिंकायचं असेल तर तुम्हाला विकेटवरती फोकस करावा लागेल. 12 बॉलमध्ये 28 धावींची गरज. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं अंतिम अर्थातच 2 ओव्हर शिल्लक आहेत आणि आता 4थी ओव्हर हाताळण्यासाठी ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त एकच सिंगल धाव दिली होती, 1 विकेट्स प्राप्त केला होता, असा फिरोज शेख पुन्हा एकदा मैदानावरती आलेला आहे. फिरोज शेख म्हटलं की अर्थातच एक नामवंत गोलंदाज, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने त्याचे इरादे स्पष्ट केले आहेत आणि आता स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा अमित नाईक वर्सेस फिरोज शेख. हे बॅटल आता मैदानावरती फार इंटरेस्टिंग होणार आहे. पहिलाच बॉल असेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, टप्पा पडला कुठे, चेंडू गेला कुठे, पिचिंग झाला, तदनंतर जवळपास 1 फूट चेंडू बाहेर काढण्याचं काम फिरोज शेखने केले. चांगली गोलंदाजी. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला येथे मात्र बुचक्यामध्ये टाकलेला आहे, विचार करण्यास भाग पाडलेला आहे. आता इथून जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर कल्पक बुद्धीनं ही मॅच मात्र खेळावं लागेल. एक सेन्सिबल क्रिकेट, एक एक्सप्लोसिव्ह क्रिकेट तुम्हाला मात्र खेळावं लागेल. 11 बॉलमध्ये 28 धावींची गरज. चांगला बॉल आहे, चिडुली बॅटचा संपर्क होत नाहीये. आज फिरोज शेखने या मैदानावरती येऊन नक्कीच प्रेक्षकांना प्रभावित केलेला आहे. सलगचे 2 बॉल डॉट मैदानावरती आलेले आहेत
आणि आता येणाऱ्या 10 बॉलमध्ये 28 धावांची गरज. मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय. मॅचमध्ये खऱ्या अर्थानं फिरोज शेखने पूर्णपणे जान आणली आहे, कारण अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 षटकार आले होते, तदनंतर इथे कमबॅकची गरज होती आणि ती वापसी फिरोज शेखने मात्र केली आहे. 10 बॉल 28 धावांची गरज. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंटला चेंडू केला. अनिकेत सानप त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं. फक्त एकच सिंगल धाव या ठिकाणी काढली आहे. 1 धावेच्या साह्यानं धाफलकावरती पुन्हा एकदा बदलाव होतोय. 33 रन 33 धावा धाफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत आणि अजून देखील येणारे 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. पहिलेच 3 बॉल मैदानावरती कंप्लीट झालेत आणि आता 9 बॉलमध्ये 27 धावांची गरज. अर्थातच अमित नाईक आणि त्याच वेळेला मयूर वाघमारे या दोघांवरती ही जबाबदारी असेल. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे हे दोन्ही खेळाडू अर्थातच दत्ता नाकवा आणि अमन नाकवा यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला. दुसऱ्या बाजूला सँडी वॉटर स्पोर्ट्स म्हटलं की अर्थातच या ठिकाणी मुकेश बामजी आणि गौरव बामजी यांचा संघ. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती, अगदी एक उत्तुंग उत्कृष्ट षटकार. वाघमारे यांनी त्याच्या स्पेलमध्ये किंवा त्याच्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत दळवी सांगितलं की 3 षटकार त्यांनी लगावलेले आहेत आणि 19 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळत आहे. संघासाठी एक संकटमोचक, संघासाठी एक तारणहार म्हणून नेहमीच तो एक भूमिका साकारत असतो आणि त्याला 2 4 व्हीलर का मिळालेले आहेत. किंबहुना आज भारतामध्ये मयूर वाघमारेचं नाव का अर्थातच नावलौकिक झालेलं आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे त्याची ही इनिंग आपण पाहतोय. प्रेशर नक्की सँडी वॉटर स्पोर्ट या संघाकडे किंवा प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडे दोघांकडे सुद्धा आहे, परंतु तेथे मात्र प्रेशर ट्रान्सफर करण्याचं काम किंवा प्रेशर रिलीज करण्याचं काम मयूर वाघमारे करतोय. 8 बॉल 21 धावांची गरज. पुन्हा एकदा फिरोज शेख मैदानावरती कमबॅक करावं लागेल. फिरोज शेख मैदानावरती अर्थातच 4 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत आणि आतापर्यंत धाफलकावरती आता येणाऱ्या 8 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. धावफलक पुढे सरकलेला आहे, ते म्हणजेच 39 आकड्यावरती 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणि आता पुन्हा एकदा या ठिकाणी समला सुरुवात होतीये. फिरोज शेख चांगला फटका, अफलातून फटका, स्टँड अँड पंचांचा इशारा पाहूया काय होतं या बॉलवरती. चेंडू मात्र सरळ गेला सीमा पार, 1 बाउन्स. आठमधून पुन्हा एकदा चौकार आलेला आहे. 4 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धाफलक पुढे सरकतोय. 43 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. बघा, स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, त्याच्यामुळे जे काही तुम्हाला करायचं आहे ते स्वतःहूनच करायचं आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न मयूर वाघमारेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 7 बॉलमध्ये 17 धावेची गरज. मॅच इंटरेस्टिंग मोडमध्ये. हो, हा बॉल मात्र पूर्णपणे निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच चेंडू मात्र व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला आणि अंपायर्सने देखील इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, रेफरल घेतलाय की हा बॉल व्हाईट लाईनच्या आतून आहे की बाहेरून आहे. वाईट बॉल आहे. अंपायरचा इशारा आलेला आहे या ठिकाणी थर्ड अंपायरचा की चेंडू वाईड आहे. रिव्ह्यू या ठिकाणी आता लॉस झालेला आहे. अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या संघाचा धाफलकावरती आता येणाऱ्या 7 बॉलमध्ये 16 धावांची गरज. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. चांगला फटका, अप्रतिम फटका, पाठवला सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
आता मैदानावरती येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज. दर्णेगुरुजी पहिली मॅच जर एवढी इंटरेस्टिंग होत असेल तर अजून खूप सारे सामने खेळायचे आहेत. या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेटचा एक थरार, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं एक द्वंद्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 6 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज असताना अंतिम ओव्हर कोणाला द्यायची, किंबहुना कोणता असा गोलंदाज आहे जो आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी घेणार आहे. आणि त्यासाठी अर्थातच अलिबाग तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एक मोठा आयकॉन खेळाडू, वयाने खूप लहान परंतु या वर्षी ज्याने बऱ्याच वेळेला फलंदाजांना इथे पूर्णपणे पिछाडीवरती टाकलेला आहे, असा प्रिन्स बोकाडे मैदानावरती आलेला आहे. प्रिन्स बोकाडे म्हटलं की अर्थातच अलिबाग तालुक्यामध्ये आत्ताच जो एक रायझिंग स्टार म्हणून त्याला म्हणूया, एक उगवता तारा म्हणूया, कमी वयामध्ये ज्याने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं आणि एक वेगवान जलद गतीचा हा गोलंदाज मैदानावरती आता आलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना कशा पद्धतीने रोखणार, जिथे एक सेट फलंदाज अमित नाईक जो सलामीला आला होता तो अजून देखील तैनात आहे. येणारे 6 बॉल 10 धाव्यांची गरज. मैदानावरती काय होणार, पहिलीच मॅच इंटरेस्टिंग मोडमध्ये प्रिन्स बोकाडे विरुद्ध अमित नाईक, हे बॅटल नक्कीच पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने. एका बाजूला यंग टॅलेंट, दुसऱ्या बाजूला एक्सपिरियन्स. त्याच्यामुळे इथे कोणता खेळाडू कोणावरती हवी होणार, जिथे या ठिकाणी जिंकण्यासाठी सँडी वॉटर स्पोर्ट्स संघाला 6 बॉलमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. 6 बॉल 10 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल असेल, राईट आर्म राऊंड विकेट, पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. पहिलाच बॉल, बॅटची एज लागली आहे, त्या ठिकाणी पंकज जाधव आहेत, कॅच पकडलाय फलंदाज अमित नाईक. बॅक टू द पॅव्हिलियन. आत्ताच मैदानावरती आपण पाहतोय ज्याची अनाउन्समेंट सर्वत्र झालेली आहे, ज्याच्या नावावरती 37 बाईक आणि 6 फोर व्हीलर आहेत, असं केतन म्हात्रे यांचं देखील मैदानावरती आगमन झालेलं आहे. अगदी थोड्याच वेळात तुम्हाला कृष्णा सातपुते यांचं देखील आगमन या मैदानावरती होणार आहे. ही सर्व सुप्रीमोचे जे प्लेयर्स आहेत, जे सुप्रीमो चषकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे, ते सर्व प्लेयर्स आता या ठिकाणी दाखल होणार आहेत. रोनित नाकवा मैदानावरती कालचा दिवस आपण पाहायला गेलं तर अक्षरशः गाजवला. मग 3 षटका इनिंग्समध्ये त्याने 122 धावा तब्बल कुठून काढल्या होत्या आणि नक्कीच त्यांनी त्याच्या फलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व मैदानावरती प्रस्थापित केलेलं आहे. कालचा कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. 3 इनिंग्समध्ये मित्रांनो 122 धावा त्याने जमवल्या. नक्कीच त्यांचा संघ जरी पराभूत झाला असेल तरी वैयक्तिक खेळ त्याने मात्र खूप चांगला केला. तो मात्र रोनित नाकवा मैदानावरती आलेला आहे. हे बॅटल चांगलं आहे. एका बाजूला प्रिन्स बोकाडे तर दुसऱ्या बाजूला रोनित नाकवा. अलिबाग तालुक्यामधील हे 2 खेळाडू आता आमने सामने आले आहेत. मॅच मध्ये आता इथे नक्कीच मजा येणार आहे. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, हा बॉल मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि मात्र पंचांकडे पाहिलं परंतु या बॉलवरती धावा मात्र मिळणार नाहीयेत. प्रिन्स बोकाडेची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळा व्हायला काहीच हरकत नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. आम्हाला अभिमान आहे की आमचा अलिबागचा खेळाडू आज खऱ्या अर्थानं एक जबरदस्त खेळ करतोय. मी अगोदरच्या स्पर्धेमध्ये सांगितलं दंडेगुरुजी की येणाऱ्या 1 ते 2 वर्षामध्ये हा खेळाडू तुम्हाला रायगडमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये गाजताना दिसेल. नाव आहे प्रिन्स बोकाडे. 2 बॉल चांगले हाताळलेत. येणारे 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. 4 बॉल्समध्ये 10 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. आता इथे मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु एक सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. एक सिंगल धावेच्या साह्याने नक्कीच धावफलकावरती बदलाव होतोय. धावफलक पुढे सरकते ते म्हणजेच 51 या आकड्यावरती. येणारे 3 बॉल्स आता 9 धाव्यांची गरज. शेवटल्या षटकापर्यंत दर्णेगुरुजी अंदाज लावता येत नाहीये की मॅच कोणाच्या बाजूने जाणार. काही वेळेला ही मॅच प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडे जाते. 1 बाउंडचा इशारा देखील प्रिन्स बोकाडेला मात्र मिळालेला आहे. 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज.
नक्कीच मॅचमध्ये असं काही वेळेला वाटलं होतं की प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ इथून आरामात जिंकेल की काय, काही वेळेला असं वाटलं की सांडी वॉटर स्पोर्ट्स संघ आरामात जिंकेल की काय, परंतु आता आपण जर इथे समीकरण पाहिलं तर दोलायमान स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोनही संघ इथून मात्र जिंकण्याची सुरुवात करू शकतात. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज असताना मैदानावरती आता काय घडणार. प्रिन्स बोकाडे विरुद्ध या ठिकाणी रोहित नागवा हे बॅटल मी अगोदर सुद्धा सांगितलं की जो बॅटर मैदानावरती आहे ज्याने कालच्या दिवसामध्ये तब्बल 122 धावा 3 इनिंगमध्ये कुठून काढल्यात, तो रोहित नागवा मात्र आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नक्की स्ट्राईक आता चेंज झालेली आहे. 1 धाव तर घेतली आणि पुन्हा एकदा ज्याच्या बॅटमधून एक धमाकेदार आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. आतापर्यंत वैयक्तिक 4 षटकांच्या समवेत 29 या धावसंख्येवरती नॉटआउट खेळी पाहायला मिळतोय. तो म्हणजेच मयूर वाघमारे स्ट्रायकिंग एंडवरती. 3 बॉल 9 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. चांगला बॉल, अप्रतिम बॉल, अफलातून बॉल. या ठिकाणी मात्र अंपायर्सने रेफरल घेतलाय, रिव्ह्यू घेतलाय की हा चेंडू चांगला आहे की वाईड लाईनच्या बाहेर आहे. आमचे थर्ड अंपायर इथे आता पडताळणी करतील. परंतु प्रिन्स बोकाडेने जी गोलंदाजी केली आहे ही न विसरणारी गोलंदाजी आहे. असेच प्लेयर मित्रांनो पुढे जात असतात, कारण आज त्याचं चांगलं भाग्य आहे की फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे, चांगला बॉल आहे. आता येणाऱ्या 2 बॉलवरती 9 धावांची गरज. बघा दर्णेगुरुजी, जे आपण मोठमोठे प्लेयर्स चांगल्या प्लॅटफॉर्मवरती खेळताना पाहतोय ते काय डायरेक्टली त्या प्लॅटफॉर्मवरती गेलेले नसतात. म्हणजेच काय सुप्रीमो चषक असेल, रतनबुवा असेल किंवा त्याचवर रायगड प्रीमियर लीग असेल, हे प्लेयर्स मित्रांनो अशा स्टेजवरून पुढे जात असतात. मग आज ती संधी मात्र प्रिन्स बोकाडे मिळाले. मग त्याच्या समवेत त्या ठिकाणी अनिकेत सानप त्याच्यासोबत आहे किंवा त्याचं फिरोज शेख आहेत. यांचा चांगल्या पद्धतीने ॲडवाईस मात्र त्याला मिळत आहे आणि टायमिंग सुद्धा या ठिकाणी दोघांचे सुद्धा रिव्ह्यू या ठिकाणी मात्र समाप्त झालेले आहेत. आता 2 बॉल 9 धावांची गरज. टायमिंग क्लिअर झालं होतं. 20 मिनिटाच्या आतमध्ये 4 ओव्हर्स त्यांनी हाताळल्या होत्या. 2 बॉल्समध्ये आता 9 धावांची गरज आहे. मॅचमध्ये इंटरेस्टिंग नक्कीच किंवा रोमांचकारी पाहायला मिळते. प्रिन्स बोकाडे नक्कीच याची खेळी मात्र सर्व ऐकून काढून लक्षात ठेवतील. येणाऱ्या आगामी काळामध्ये याला देखील घेऊन जातील. आता पाहणार की 2 बॉल 9 धावांची गरज. मयूर वाघमार देखील तितका तरबेज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धाव बिलकुल घेत नाहीयेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता तरी देखील घेतले नाहीये. आणि आता मैदानावरती एका बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. 1 बॉल 9 धावांची गरज. प्रिन्स बोकाडे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी नावरूपाला आलेला आहे. दुसऱ्या बाजूला मयूर वाघमारेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकतर्फी तो लढत देत होता, एकतर्फी झुंज देत होता. 29 या धावसंख्येवरती त्याची खेळी आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता इथे शक्य अशक्य असं आव्हान. 1 बॉलमध्ये 9 धावांची गरज. हरेश्वर मैदानावरती मी सातत्यानं उदाहरण देत असतो की एका बॉलमध्ये 13 धावांची गरज होती, तेव्हा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकलेला आहे. एका बॉलमध्ये 14 धावांची गरज होती, तेव्हा देखील बॅटिंग करणारा संघ जिंकलेला आहे. त्या प्रकारचं काहीतरी पुनरावृत्ती ते होईल का? आणि हा बॉल्स अंपायर समच्या दिशेने वळलेले आहेत. बघा अगोदरच्या बॉलवरती कदाचित 2 धावा घेतल्या असत्या, ही 1 धाव मिळायची होती, म्हणजे शेवटल्या 1 बॉलवरती 6 धावा राहिली असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर याला महत्त्व नाहीये. एका बॉलमध्ये आता इथे 8 धावांची गरज आहे. एका बॉलमध्ये 8 धावांची गरज. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी मात्र आकाश गोंधळ आलेले आहेत आणि मात्र कॅच तर सोडला. परंतु इथे प्रिन्स बोकाडेच्या गोलंदाजीवरती अर्थातच या ठिकाणी सांडी वॉटर स्पोर्ट्स संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेमध्ये प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाने सहभाग घेतला त्याबद्दल समस्त नवेंद्र बेलीकरांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक आभार.